चक्रधर स्वामी की जय। तामसा येथील प्राचीन श्रीकृष्ण मंदिर मठ या ठिकाणी आज विशेष वंदन करण्याचा योग आला। या मठाला प्राचीन श्रीकृष्ण मंदिर असं म्हटलं जायचं। अगदी जुन्या कालखंडापासून ही मंदिर आणि हे संस्थान या ठिकाणी कार्यरत आहे। या मंदिरामध्ये प्रामुख्यानं जो विशेष प्राचीन विशेष आसन छिन्नस्थळीचा असलेला प्राचीन विशेष ज्यांना सिनामाय असं म्हटलं जातं, लोकांच्या श्रद्धा आणि भावना इतक्या स्थिरावलेल्या आहेत की ती एक घरातले एक सदस्य आमच्या म्हणून सिनामायचं अधिष्ठान प्रत्येकाच्या हृदयात अधिष्ठित आहे। कोणाच्याही घरी काही काजभोज असेल तर पहिले दंडवत कोणाचा असेल तर तो सिनामायला असतो आणि म्हणून इतक्या पवित्रतेने आणि इतक्या श्रद्धेनं या मंदिराचं पावित्र्य या छिन्नस्थळीच्या विशेषाशी जुळल्या गेलेलं आहे हे आपण पाहू शकतो। आणि त्या वैभवात आणखी एक भर पडली ती म्हणजे या ध्यानमूर्तीची नाविन्यपूर्ण असलेली परंतु अतिशय परमपवित्र आणि कुटवडीची असलेली ही मूर्त ज्याच्यामध्ये अनेक विशेषांचा अंतर्भाव आहे। तर ही जी मूर्त आहे ही आपण पाहतो आहोत, ही ध्यानमूर्ती या ठिकाणी स्थापित केलेली आहे आणि म्हणूनच या मठाला एक वैभव प्राप्त झालेला आहे। तामसा येथे परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय महानुभाव पंथातील सर्वज्ञ प्रतिष्ठान या पदयात्रेचे ज्येष्ठ संयोजक आदरणीय श्रद्धेय श्री तामसा निवासी श्री भोजराज बाबाजी अमृते बाबांचेही या ठिकाणी रहिवास असतो आणि या दृष्टीनं जड आणि चेतन दोनही साधन या ठिकाणी तामसा या गावात आपल्याला पाहायला मिळते। आणि या तामसा नगरीच्या या वैभवाचं दैवरहाटीच्या दृष्टीने जर आपण पाहू गेलं तर हे वैभव आपल्याला पाहण्यासारखं आहे। आणि तामसा येथील सर्व भाविक मंडळी त्यांचाही आपण त्यांच्याशी आपण या तामसा नगरीतून अनेक जण अनुसरलेले आहेत आणि अनेक जण आपला दैवरहाटीच्या व्यापारार्थी प्रवृत्त होऊन अनुसरणाच्या दिशेने प्रवृत्त होऊन अनेक मार्गामध्ये स्थिरावलेली मंडळी वांबोरी असेल, आणवी असेल, तरडगाव असेल, जाधववाडी असेल या ठिकाणी अनेक मंडळींचा अनुबंध आहे आणि तिथे राहून ही मंडळी आपापली साधना करत आहेत। अशा या महानुभाव पंथाचा वारसा असलेलं हे गाव आणि हा संपूर्ण मठ या मठाची माहिती आजच्या सदरामध्ये आपण घेतलेली आहे। आपणही जेव्हा केव्हा आपल्याला संधी मिळेल तेव्हा आपणही निश्चित या ठिकाणी दर्शनासाठी यावं। आचार्य श्री बाबाजींची आपण भेट घ्यावी। पदयात्रेच्या माध्यमातून बाबाजींचं उल्लेखनीय कार्य आहे आणि अतिशय महत्त्वपूर्ण इथे अनेक अधिकरणं या ठिकाणी येऊन गेलेले आहेत आणि तिथेही भव्य असा मंदिर श्रीकृष्ण मंदिर आणि भव्य असा आश्रमही आहे। या सर्व तामशाच्या वैभवाचा आपणही अनुभव निश्चित घ्यायला हवा। दंडवत प्रणाम।